बातमी, विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फूट पडणार की काय असं चित्र या उमेदवारीनंतर निर्माण झाले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं काँग्रेस नाराज झाली आहे। विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा होता, पण ठाकरे उमेदवार नसल्यानं काँग्रेस आपला स्वतंत्र उमेदवार देणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी याची अधिकृत घोषणा केली आहे। दिल्लीत पक्ष नेतृत्वासोबत चर्चा करून काँग्रेस आता उमेदवार देणार असल्याची माहिती मिळते आहे। असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तेवढं मला माहिती आहे, त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब। मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे। काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो, आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहात का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार। पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना। मोठी बातमी येते आहे, ठाकरेंनी उमेदवारी न घेतल्यानं आता काँग्रेस विधान परिषदेच्या मैदानात येणार असल्याचं आता समोर येत आहे। याच सगळ्या संदर्भात आपण थेट चर्चा करणार आहोत। याच संदर्भातली मोठी चर्चा आणि महाराष्ट्राचं राजकारणाचं चित्र आपण जाणून घेणार आहोत। संदीप राजगोळकर असतील, सचिन जिरे असतील, संदीप रामदासी असतील, पद्मेश पवार असतील आणि सुशांत सावंत। सुरुवातीला जातोय मी संदीप रामदासी सर तुमच्याकडे। मुद्दा हा आहे की नेमकं काय चाललंय राजकारणात? आत्ता आपण पाहिलं ऋषी, तर सगळ्यात महत्त्वाचं होतं आपण अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर केली शिवसेनेच्या वतीनं, हे आपण बातमी सांगत असताना आणि अंबादास दानवेंची निवड का झाली हे सांगत असतानाच त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा जो धक्का ज्याला म्हणता येईल तो आपल्यासमोर आला, तो म्हणजे मवियामध्ये फूट पडल्याचे पुन्हा एकदा, आणि आपण ह्या छोट्या छोट्या फुटी आपण पाहत आलेलो आहेत, त्याचे पुन्हा एकदा जे चिन्ह सगळ्यात आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केली की हे मवियाचे उमेदवार आहेत की नाही ते आम्हाला माहिती नाही, कारण आत्ता आमच्याशी कुठली चर्चा न करताच त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। काँग्रेसकडनं सुद्धा इच्छुक आहेत। उद्धव ठाकरे जर काही निवडणूक लढवणार नसतील तर काँग्रेस आपला उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे असं थेट सांगण्यात आलं। आणि जर का असं करणार नसेल तर काँग्रेसमध्ये आपल्याला माहिती की वेगवेगळे नेते हे वेगवेगळ्या तोंडानं बोलत असतात सॉर्ट ऑफ, तर त्यामुळे आपल्याला आणखी अशी पण वडेट्टीवारांनी माहिती दिली की पुढची तजवीज काँग्रेस करते का, की पुढच्या वेळेस राज्यसभेसाठी जर का आम्हाला हे म्हणणार असतील ठाकरेंचे शिवसेना किंवा राष्ट्रवादी शपथ तोपर्यंत हे एकत्र राहिले तर तसा शब्द कुठला तरी पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस हे दबाव तंत्र आता वापरते का, अशा पद्धतीची सुद्धा चर्चा पुन्हा सुरू झालेली दिसते आपल्याला। नक्कीच आपण या संदर्भात बोलूया, पण सगळ्यात महत्त्वाचं जी भूमिका आहे जिथनंही सगळे समीकरण फिरणार आहे, मी सुशांतकडे जातो। सुशांत, भाजप या सगळ्याकडे अतिशय शांतपणे बघते, त्यांचे अगोदर 5 आणि 1 6 हे फिक्स आहेत, पण आता भाजप एक मोठी चाल खेळू शकतं। सत्ताधारी म्हणून भाजप या सगळ्या खेळाकडे कसं बघते सुशांत? ऋषी, राजकारणात कधीही काही होऊ शकतं याचा प्रत्यय आपल्याला 2022 मध्ये झाला होता। 2022 मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसताना भाजपने त्यांचा उमेदवार निवडून आणला होता, आणि ते उमेदवार कोण होते? ते प्रसाद लाड। ही पार्श्वभूमी झाली भाजपची। मात्र आता देखील एक नवा ट्विस्ट आला, आणि या ज्या वेळी राजकारणात ट्विस्ट येतो त्यावेळी आघाडी कोण घेतं तर भाजप, हे अनेकदा पाहायला मिळालंय। तसाच राजकारणात सध्या ट्विस्ट आलेला आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी उमेदवार असावं अशी भाजपची इच्छा होती। जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असं भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं। मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण आहे तर अंबादास दानवे, जे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत। त्यांनी अनेकदा भाजपवर देखील सभागृहामध्ये आरोप केलेले आहेत, आणि त्यात आता काय झालंय, काँग्रेस देखील आपला उमेदवार मैदानात उतरवणार आहे। त्यामुळे याचा फायदा सत्ताधारी अपक्ष असलेला भाजप घेऊ पाहतंय का, अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा झालेली आहे। आधी जर याचं संख्याबळ बघितलं ऋषी, तर फारसं संख्याबळ भाजपकडे नाहीये किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे नाही। उमेदवार जर निवडून यायचा असेल तर त्या 29चा कोटा जो आहे तो पूर्ण करावा लागणार आहे, आणि या 29चा कोटा महाविकास आघाडीकडे आहे। जर काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरेंची
आणि शरद पवार एकत्र राहिले तर त्यांचा सहज ते एक उमेदवार निवडून जाऊ शकतो. मात्र आता हे झालंय की शिवसेनेनं उमेदवार अंबादास दानवेंना दिलाय आणि काँग्रेसने देखील त्याला विरोध केलाय. अर्थातच याचा फायदा आता भाजप घेणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांशी ज्यावेळी मी बोललो त्यावेळी ते म्हणालेत की महाविकास आघाडीमध्ये नेमकं आता काय चाललंय ते आम्ही बघणार आहोत आणि त्यानंतर आमचं आस्ते कदम आम्ही पाऊल टाकणार आहोत. अर्थात भाजपनं उमेदवाराची चाचपणी देखील सुरू केलेली. भाजपकडे आता आपण जी माहिती आपल्याला मिळाली होती जवळपास 30 जण इच्छुक होते, त्यातल्या 5 जणांना संधी जी आहे ती परिषदेवर मिळालेली आहे. आता जर उमेदवार जर अधिकचा द्यायचा असेल, जर महाविकास आघाडीमध्ये जर फुटीचं चित्र पाहायला मिळालं तर भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्याकडे काहीशी मतं जी आहेत ती अतिरिक्त राहत आहेत. त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका जी आहे ती निर्णायक राहणार आहे. त्यामुळे आज रात्री कदाचित महाविकास आघाडीच्या हालचाली बघून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे एकत्र बसू शकतात आणि खरंच उमेदवार द्यायचा का की फक्त प्रेशर महाविकास आघाडीला कुठेतरी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करायचा का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच. मात्र जी आता आपल्याला ऋषी माहिती मिळते त्यानुसार नक्कीच एकूणच या सगळ्या चित्रानुसार जो महत्वाचा प्रश्न होतोय की मवियात फूट पडली, काँग्रेस उमेदवार देणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. पद्मेश, मी तुझ्याकडे येतोय. काँग्रेसचं नेमकं काय चाललंय? काँग्रेस उमेदवार देणार का? पद्मेश. ऋषी, नक्कीच आपण पाहिलं तर स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्फत आपण मगाशीच बातमी दिली की काँग्रेस आता उमेदवार देणार. त्यामुळे उमेदवार कोण असेल तर अनेक नावांची चर्चा सध्या राजकारणामध्ये सुरू आहे. ते म्हणजे स्वतः बाळासाहेब थोरात असतील, यशोमती ठाकूर असतील, लोंढे असतील, सचिन सावंत असतील किंवा स्वतः हर्षवर्धन सपकाळ असतील. त्यामुळे अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत, काही लोकांचा ज्या निवडणुकांमध्ये पराभव झाला होता ते देखील इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेस देखील आता बोललं जाते की स्वतः उमेदवार देतील. कारण पाहायला गेलं तर गणित जमत नाहीये. पण एकीकडे स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंकडे भेट घेण्यासाठी मागच्या आठवड्यात ते तेव्हा आले होते तेव्हा त्यांनी देखील सांगितलं होतं की उद्धवजी तुम्ही उभा राहा, तुम्ही उमेदवार म्हणून उभा राहा, आमचा पाठिंबा असेल. पण तुम्ही जर इच्छुक नसाल तर ही जागा तुम्ही थेट काँग्रेसला द्या. कारण राज्यसभेसाठी देखील काँग्रेस इच्छुक झालं होतं. स्वतः त्यांनी अनेक वेळा सांगितलं होतं की ही जी आता राज्यसभा झाली, जेव्हा शरद पवार हे खासदार म्हणून निवडून आले त्या जागेसाठी देखील काँग्रेस इच्छुक होते. पण स्वतः ती जागा आपल्याला माहितीच असेल ती शरद पवारांना गेली. पण आता जी विधान परिषदेची जागा आहे त्यासाठी काँग्रेस आधीपासून इच्छुक होती. जर उद्धव ठाकरे नसतील तर आम्ही आमचा उमेदवार देऊ. कारण आमच्या पक्षात आम्हाला देखील महाराष्ट्रात पक्ष वाढवायचा आहे. आमच्याकडे पण अनेक इच्छुक उमेदवार आहेत, आमच्याकडे पण कॅपेबल उमेदवार आहेत. त्यामुळे अनेकांचं आम्हाला पुन्हा एकदा अनेक लोकांना विधान परिषद असेल विधानसभेत आणायचं आहे. त्यामुळे काँग्रेस आता नक्कीच उमेदवार देईल. पण आज एक महत्वाची कदाचित बैठक होईल किंवा उद्या बैठक होईल किंवा फोनवर देखील स्वतः वरिष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ किंवा हा जो चेंडू आहे तो दिल्लीत देखील जाऊ शकतो ऋषी. कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी कॉन्फिडन्सपणे आपला उमेदवार उभा केलेला आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी काहीतरी गणित जोडलेले असतील किंवा दिल्लीला देखील कॉल केला असेल. त्यामुळे पाहायला महत्वाचं असणार की आजची रात्र आणि उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत महाविकास आघाडीमध्ये काय ठरतं, काँग्रेस कोणाला उमेदवार म्हणून घोषित करतं. नक्कीच एकूणच या सगळ्यातनं जी राजकीय घडामोड आणि गोष्ट पुढे येते ती महत्वाची आहे. संदीप राजगोळकर, मी तुमच्याकडे येतोय. काय होणार काँग्रेसकडून पुढे? कोण लढणार? नाही, प्रामुख्याने ऋषी पाहायला गेलं तर जर काँग्रेसनं या निवडणुकीतनं माघार घेतली तर ही हॅट्रिक ठरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण राज्यसभेच्या वेळेला देखील काँग्रेस इच्छुक होती, मात्र त्यावेळा ती शरद पवारांना जागा दिली गेली. त्यानंतर बारामतीसाठी अडून होती काँग्रेस सुनेत्रा पवारांच्या विरोधात, तिथं देखील त्यांना माघार घ्यावी लागली. आणि आता जरी उद्धव ठाकरे यांच्या समोर जर थेट लोटांगण घालायला लागलं तर नक्कीच ही काँग्रेसची मोठी हार म्हणावी लागेल. मात्र हर्षवर्धन सपकाळ हे व्हायला देणार नाहीत असं सध्या तरी चित्र दिसतंय. ज्यावेळेला यांची उमेदवारी जाहीर झाली दानवेंची त्यावेळेला स्वतः हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीत होते, अजूनही ते दिल्लीतच आहेत. आज रात्री कदाचित हायकमांडशी ते बोलू शकतात आणि त्यानंतर काँग्रेस उमेदवाराचं नाव जे आहे ते निश्चित केलं जाऊ शकतं. काँग्रेसची हॅट्रिक रोखण्याचा प्रयत्न शरद पवार हे स्वतः देखील करू शकतात. जसं ऋषी आता काही वेळापूर्वी पद्मेशनं सांगितलं त्यानुसार शरद पवार हे महत्वाचा दुवा असणार आहेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमधला, दोन्ही नेत्यांमधला हायकमांड असेल काँग्रेसचं किंवा उद्धव ठाकरे स्वतः असतील यांच्याशी संवाद कदाचित शरद पवार हे साधू शकतात. जरी काँग्रेसनं आज उमेदवार दिला, उद्या उमेदवारी अर्ज दाखल केला तरी माघारीपर्यंत कदाचित त्याला माघार घ्यायचं काम हे शरद पवार स्वतः करू शकतात. कारण सगळ्यात महत्वाचं हे आहे की जर दोन्हीकडनं उमेदवार आला तर मगाशी सुशांतनं सांगितलं
सांगितल्याप्रमाणे याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो किंवा महाविकास आघाडीला त्याचा मोठा तोटा होऊ शकतो. भाजपच्या नक्कीच एकूणच या सगळ्या गणितांची जर उत्तरं शोधली तर ती जात आहेत एकाच चेहऱ्याकडे. त्या चेहऱ्याकडे जातो. सचिन माझ्यासोबत आहेत. सचिन जिरे. सचिन, मला सांग, दानवेंना उमेदवारी मिळाली आहे, त्यांना संधी मिळाली आहे, पण निवडणुकीचं आव्हान त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून सुरू झालंय, काय सांगाल? नक्कीच निवडणुकीचं आव्हान आहेच अंबादास दानवे यांच्या समोर. महाविकास आघाडीची घटक पक्षांची विविध मतं आहेत. मात्र अंबादास दानवे यांच्या पक्षाच्या संघटनेच्या बाबतीत जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा एक प्रमुख चेहरा म्हणून अंबादास दानवे यांच्याकडे पाहिलं जातं आणि गेल्या काही काळामध्ये त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठलाही मोठं नाव नसताना फक्त अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी दोघांनी ही निवडणूक लढवली. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ज्या ठाकरेंच्या शिवसेनेचं पानिपत करू पाहणाऱ्या अनेक सत्ताधाऱ्यांचं मनसुबे त्यांनी उधळून लावत इथं मोठं यश त्यांना मिळालं आहे. मात्र स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी पक्षाचं अस्तित्व त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मग ते लोकसभा असेल, जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी अनेक शिवसेनेचे शिलेदार निवडून आणलेले आहेत आणि पुढचं आव्हान जरी त्यांच्या समोर मोठं असलं तरी आत्ताच्या घडीला पक्षाने एक एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी देऊन पुन्हा बळ दिला असल्याची चर्चा आहे. आणि त्याच अनुषंगाने मी या अंबादास दानवे यांच्या पक्षा कार्यालयाच्या बाहेर आहे आणि इथून जसं ही जाहीर झाली की अंबादास दानवे हे विधान परिषद लढवणार तसंच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. नगरसेवक असतील, बाकी इतर पदाधिकारी असतील, ते सर्व या ठिकाणी आलेले आहेत. पेढे भरून एकमेकांचं स्वागत करत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे. त्यांच्या भावना देखील आपण जाणून घेऊयात. आज या ठिकाणी पुन्हा एकदा विधान परिषदेला संधी नाही, खऱ्या अर्थाने मराठवाड्यामध्ये त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता असताना त्यांनी सिद्ध केलेलं आहे. या संभाजीनगर शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी कोणतंही आम्हाला नेतृत्व नसताना, कोणताही आमदार हक्काचा नसताना उद्धव साहेबांनी जी त्यांना संधी दिली त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नक्कीच बळ निर्माण झालेलं आहे. शिवसैनिकांमध्ये एक ताकद निर्माण झालेली आहे आणि यामुळे नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल आणि कोणत्याही गोष्टी असेल यामध्ये आता शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उभे राहतील आणि शिवसैनिकांना एक मोठं बळ यावेळेस मिळालेलं आहे. उद्धव साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो कारण की उद्धव साहेबांनी ज्या मराठवाड्याला पुन्हा बळ मिळतोय का? हो, मराठवाड्याला बळ मिळतं आहे दादांच्या रूपाने. कारण की एक लढाऊ शिवसैनिक पुन्हा उद्धव साहेबांनी स्वतःची जागा लढाऊ शिवसैनिकाला देऊन पुन्हा मराठवाड्याला एक न्याय दिलेला आहे आणि एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शिवसैनिकाला पुन्हा एकदा संधी देऊन उद्धव साहेबांनी दाखवून दिलं की मातोश्री नेहमी शिवसैनिकाच्याच पाठीशी आहे. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजीसह या आतषबाजी देखील फटाके तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा छत्रपती संभाजीनगर येथील अंबादास दानवे यांच्या ऑफिस बाहेरील दृश्य आहे. अशा पद्धतीने जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी फटाके फोडून आपला जो जल्लोष आहे तो या ठिकाणी देखताय. जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी सुरू आहे. कुठेतरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वतःची जागा ही कार्यकर्त्याला दिली अशा भावना या ठिकाणी शिवसैनिक व्यक्त करतायत. नक्कीच धन्यवाद सचिन. मी थेट जातोय संदीप सर तुमच्याकडे की हे सगळं जर चित्र महाराष्ट्राचं पाहिलं तर एक गोष्ट होते की बिनविरोध वाटणारी लढाई आता बिनविरोधीच्या लढाईच्या याच्यावर सगळं पाणी पडलेलं आहे. आता चित्र काय असेल? आणि एक छोटा त्यातला उपप्रश्न, ही मित्रप्रेमाची छुप्या मित्रप्रेमाची लढाई सुरू झाली आहे का? आपापल्या पदरात जितके जास्त पाडून घेता येईल तितके हे सगळे, कारण हे पक्ष वेगवेगळे आहेत ऋषी, आपल्याला माहिती आहे. अगदी 2019च्या विधानसभेनंतर जरी हे एकत्र आले असले तरी ती सुद्धा निवडणूक यांनी म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसनं एकमेकाच्या विरोधात लढवलेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यावेळेस एकत्र राष्ट्रवादीनं वेगवेगळी लढवलेली आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. फक्त भाजपला 105 आमदार आलेले असताना सत्तेपासून आपण रोखू शकतो हा कॉन्फिडन्स आल्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली. ती पोस्ट पोल अलायन्स होती. निवडणुकीच्या नंतर ही लोक एकत्र आली होती. त्यामुळे त्याच्यामध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणूयात, त्याच्यामध्ये आपल्या वाट्याला काय येणार, आपल्याला किती मंत्रिपदं मिळणार, मुख्यमंत्री कोण होणार, असे सगळे प्रश्न त्यावेळेस महाराष्ट्रानं पाहिलेत ऋषी. आणि आपणही एकदम जवळून हे पाहत होतो की मुख्यमंत्रीपदी जर का उद्धव ठाकरे असतील तरच हे मवियाचं कडबोळं हे एकत्र येणार. हे लक्षात आल्यानंतर स्वतः शरद पवारांनी त्यांना आग्रह केला आणि नंतरचं सगळं जे काही इतिहास आहे तो आपण गेली
5-6 वर्ष आणि त्यानंतर बदललेलं महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा आपण पाहतो आहोत. त्यामुळं एक छोटीशी निवडणूक असेल ही विधान परिषदेची एका जागेची, पण याच्यामध्ये सुद्धा दीर्घकालीन आपल्या हातामध्ये काही लागू शकतं का? आत्ताच्या ही जागा सोडून आपल्याला पुढच्या फ्युचरमध्ये काही आपली इन्व्हेस्टमेंट आपल्याला राखून ठेवता येऊ शकते का? यासाठी मला असं वाटतं ह्या पक्षांचे प्रयत्न सुरू असणार आहे. काँग्रेस तर इतका सगळ्यात जुना पक्ष आहे, त्यामुळे तो हे प्रयत्न नक्की करणार. राष्ट्रवादी शप हे शरद पवारांना स्वतःलाच त्यांचं इतकं मोठं नाव असल्यामुळं बिनविरोध राज्यसभेवर पाठवण्यात कुठलीही खळखळ तिन्ही पक्षांनी या केलेली नाही, म्हणजे या मित्र पक्षांनी. पण काल जर का संजय निरुपमांचं एक वाक्य तुला आठवत असेल ऋषी, ते असं म्हणाले होते की उद्धव ठाकरे हे एवढे मोठे नेता नाही आहेत, म्हणजे शरद पवारांनी इतके. त्यामुळं त्यांनी जरी आत्ता उमेदवारी दिली असती तरी याची काही खात्री नाही आहे की काँग्रेसनं त्याला अशा पद्धतीचं दबावतंत्र म्हणूया किंवा अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी वापरलीच नसती, याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळं आता जे सुरू आहे हे त्याचाच एक भाग असू शकतो. आपण बघितलं की अंबादास दानवेंचे अनेक जे काही प्लस पॉईंट आहेत त्यामधला एक आपण पाहिला, जो आपण आपल्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर सुद्धा दाखवतोय, तो म्हणजे त्यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध त्यांनी ठेवले आहेत. भाजपसोबतही म्हणूयात, आपण सत्ताधाऱ्यांसोबत म्हणूयात, मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सुद्धा त्यांचा जो काही कालावधी त्यांना लाभला विरोधी पक्ष नेता म्हणून, त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळीसुद्धा आपण ते चित्र पाहिलं. त्यामुळे शक्यता एक अशी आहे की हे दबावतंत्र संपलं, अजून उद्या 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे, तर कदाचित अंबादास दानवे यांना हेच एक नाव कदाचित स्पर्धेत राहील याची शक्यता आत्ता आपण एकदमच धुसर झाली असं म्हणण्याचं काही कारण नाही. अजून जसं जसं या डेव्हलपमेंट होत जातील तसं आपलं त्याच्याकडे लक्ष असेल. त्यामुळं बिनविरोधच्या प्रयत्नांवर थेट पाणी पडले असं आत्ता मानण्यात काही मला तरी वाटतं की थोडंसं घाईचं होईल. आणखी काही तासात हे चित्र स्पष्ट होईल असं वाटतं. नक्कीच हे चित्र पाहताना आणखीन काही चित्र समोर येतात. त्यातली एक मोठी बातमी येते आहे पुढारी न्यूजवर. विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत. सूत्रांकडून माहिती मिळते मवियातील नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत आहे. ठाकरे उमेदवार नसल्यानं मवियात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यानं महाविकास आघाडी, त्यांचा अंतर्गत वाद आणि त्याचा अचूक फायदा घेण्याची तयारी भाजपनं केली आहे. भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता आहे. एनसीपी पक्षाकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे. याच संदर्भात आपण चर्चा करूया की नेमकं भाजप काय करू शकतो. आपल्यासोबत सुशांत आहे. सुशांत, आपण हे सगळं चित्र पाहताना एक प्रश्न निर्माण होतो की भाजप अतिरिक्त उमेदवार देऊ शकतो, भाजप त्याबाबत चर्चा करते, नेमकं काय चालू आहे भाजपच्या गोटात? ऋषी, आपण भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी ज्यावेळी बोललो त्यावेळी त्यांची एक हास्यास्पद अशी प्रतिक्रिया होती. ते म्हणाले बघू आगे आगे देखो होता है की असं त्यांची प्रतिक्रिया होती. आणि ते ज्यावेळी असं बोलतात त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी होतं, हे आजवरचा इतिहास आहे. मात्र आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार महाविकास आघाडीच्या ज्या घडामोडी, ज्या डेव्हलपमेंट घडतील त्यावरच भाजप निर्णय जो आहे तो घेईल. आणि या संदर्भात दिल्ली नेतृत्वाशी देखील भाजपचं बोलणं सुरू आहे. अर्थात आता भाजपकडं मतांचा कोटा किती आहे तर भाजपचे 5 उमेदवार सहज विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात, इतका भाजपकडे कोटा आहे. आता कोटा अतिरिक्त मतं कुणाकडे आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे. जर भाजपला त्यांचा 6वा उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यांना काही मतं जी आहेत ते महाविकास आघाडीची फोडावी लागतील. आणि ही मतं कशी फोडता येतील याची स्ट्रॅटेजी आता ठरवण्यात आली आहे. जर ही निवडणूक जर बिनविरोध झाली नाही तर भाजपचा उमेदवार रिंगणात असेल. आणि त्यासाठी भाजप कशा पद्धतीने प्लॅनिंग करते हे आपण मागील काही निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे. अर्थात भाजपची आता ही चर्चा आहे. अर्थात कदाचित महाविकास आघाडीला घाबरवण्यासाठी देखील ही चर्चा असू शकते. त्याचं प्रमुख कारण हेच आहे, महाविकास आघाडीमध्ये जशी ठिणगी पडलेली आहे की हर्षवर्धन सकपाळ यांनी, मगाशी संदीप सर म्हणाले, हर्षवर्धन सकपाळ म्हणाले की आम्ही देखील आमचा उमेदवार देऊ. त्यानंतर भाजपमध्ये घडामोडी ज्या आहेत ते सुरू झालेल्या आहेत. मी आता ज्या ठिकाणावरून लाईव्ह देतो त्या माझ्या मागे भाजपचं प्रदेश कार्यालय आहे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असतील, तसेच भाजपचे काही प्रमुख नेते हे आतमध्ये प्रदेश कार्यालयात बसलेले आहेत. आणि ज्यावेळी हे प्रमुख नेते बसतात त्यावेळी काहीतरी स्ट्रॅटेजी जी भाजपच्या डोक्यात काय नेमकं चाललंय ही स्ट्रॅटेजी ठरत असते. आणि आज संध्याकाळी रात्री उशिरा देखील देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी हे प्रमुख नेते जातील. अर्थात भाजप उमेदवार देणार का, द्यायचा उमेदवार का, ही महाविकास आघाडीची जी घडामोड घडेल त्यावरच भाजप उमेदवार
देऊ शकतं की आपण उमेदवार न देता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सांगायचं की तुम्ही उमेदवार द्या तिसरा, आपण मदत करू, ही एक स्ट्रॅटेजी आहे का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एकूणच अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपच्या गोटात असेल किंवा नक्कीच महायुतीच्या गोटात एकूणच देखील या अंतर सगळ्यानंतर झालेलं आहे. भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी शप असेल, शिवसेना उभाटा असेल, प्रत्येक जण काय भूमिका सांगतोय ते महत्वाचं आहे. पण तत्पूर्वी या सगळ्याचा आढावा घेताना ज्यावेळी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर काय राजकीय प्रतिक्रिया आल्या पाहूया. जरी वेगळ्या वेगळ्या चर्चा असल्या तरी प्रदेशाध्यक्ष स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि माझी माहिती अशी आहे की कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही, ही माझी माहिती आहे. आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल या बाबतीमध्ये आमचे प्रांताध्यक्ष सन्माननीय सकपाळ साहेब हे दिल्लीच्या आमच्या नेत्यांजवळ चर्चा करून निर्णय घेतील. असं आहे की हर्षवर्धन दादाशी आमच्या प्रदेशाध्यक्षी माझी चर्चा झाली. काल आम्ही दिल्लीत पण KC वेणुगोपाल साहेबांशी आणि आमचे इन्चार्ज आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केलेली आहे. ही उमेदवारी आता द्यायची की नाही हे प्रदेशाध्यक्षांनी ठरवलं असेल तर काँग्रेस उमेदवारी देईल. मी माझ्या पक्षाची भूमिका मी माझ्या लेवलला त्या ठिकाणी घेऊ शकणार नाही. शेवटी पवार साहेब, त्यानंतर शशिकांत शिंदे साहेब, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, हे सर्व मोठे नेते एकत्रित बसून योग्य असा निर्णय पुढच्या काही वेळामध्ये त्या ठिकाणी घेतला जाईल. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांची उमेदवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे. या बाबतीत जर काय कोणाचं कम्युनिकेशन गॅप असेल किंवा कोणाला असं वाटत असेल तर मला नक्की खात्री आहे की आमचे वरिष्ठ नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलूनच अशा प्रकारची उमेदवारी जाहीर झाली असेल. आणि कोणाच्या मनात काही गैरसमज असेल किंवा कोणाच्या मनात काही अजून याच्या बाबतीतली शंका असेल तर वरिष्ठ पातळीवरती त्याची चर्चा होऊन उद्या महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या क्षणाची मोठी बातमी येते आहे. विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता सुषमा अंधारेंनी भावनिक पोस्ट केलेली आहे. आमदारकी खासदारकी 100 वेळा कुर्बान असं म्हणत सुषमा अंधारे यांनी आपली भावना व्यक्त केलेल्या आहेत. उद्धव ठाकरेंसोबतचा व्हिडिओ स्टेटसला ठेवून एक कॅप्शन देण्यात आलेलं आहे. आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान असं म्हणत सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान. सुषमा अंधारे यांचं हे स्टेटस आहे. यावेळी सुषमा अंधारे दिसत आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे दिसत आहेत. खरं तर या सगळ्या वाक्यातले काही अर्थ आहेत आणि ते अर्थ महत्त्वाचे अशासाठी आहेत की या सगळ्या चर्चेत सुषमा अंधारे यांचंही नाव होतं. थेट उद्धव ठाकरे यांचं नाव काही दिवसापर्यंत चर्चेत असल्यामुळे, अगदी काही तासांपर्यंत चर्चेत असल्यामुळे ही नावं मागे पडली होती. आणि त्यानंतर सुषमा अंधारे यांना वाटत होतं की किंवा त्या पद्धतीच्या चर्चा होत्या की या सगळ्यातनं त्यांचं नाव पुढे जातील. पण एकूणच हा खेळ वाढला आणि हा खेळ उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत असाच राहणार असं मात्र नक्की. या सगळ्या चर्चेत आपल्यासोबत पद्मेश पवार होते, सुशांत सावंत होते, संदीप रामदासी होते, संदीप राजगोळकर होते, सचिन जिरे होते. या सगळ्यांचे धन्यवाद.